विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानज्योती फ्री लर्निंग युनिव्हर्सिटी मध्ये आपलं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या सोबत आहेत अश्विन सोरते सर. अश्विन सोरते हा माझा विद्यार्थी, जुना विद्यार्थी. आज ही जी मुलाखत आहे ही विशेष प्रकारची मुलाखत आहे. ही यासाठी विशेष प्रकारची आहे की आपल्यापैकी अनेक विद्यार्थ्यांना, खूप जणांना असं वाटत असतं की आपण एमपीएससी किंवा यूपीएससी परीक्षांचा अभ्यास करत असताना जर यशस्वी नाही झालो तर काय, आणि आपल्याकडे कुठलाही प्री प्लॅन नसतो. त्यामुळे मग ती जी भीती आहे ती आपल्याला पूर्णपणे अभ्यास करू देत नाही. मग असं न होता परीक्षेमध्ये यदा कदाचित काही कारणास्तव आपण अयशस्वी झालो तरी ही परीक्षा देत असताना या परीक्षेचा जो आपण अभ्यास करतो तोच अभ्यास अनेक ठिकाणी वेगळं करिअर करण्यासाठी सुद्धा खूप चांगला उपयोग येतो. हे ज्याने सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि अतिशय यशस्वी करिअर उभं केलेलं आहे असा अश्विन सोरते आज आपल्या सोबत आहेत. तर आपण अश्विनची मुलाखत आपल्या या संपूर्ण कार्यक्रमामध्ये घेऊया. अश्विन, सगळ्यात पहिल्यांदा तुझं स्वागत आहे आपल्या या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद सर. आता पहिल्यांदा मी असा प्रश्न विचारतो अश्विन तुला की तू तुझी पहिल्यांदा परिचय करून दे आपल्या विद्यार्थ्यांना. माझं नाव अश्विन सोरते, राहणार नागपूर. सध्या मी आता एक फायनान्शियल प्लॅनिंग कन्सल्टंट म्हणून काम करतोय. जसं तुमचं सीए जसं असतं त्या पद्धतीने माझी प्रॅक्टिस आहे. माझं शिक्षण बी कम्प्युटरमध्ये झालेलं आहे. मी 2011ला पासआउट झालेलो आहे चंद्रपूर येथून. आणि त्यानंतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास 2012 पासून, साधारणतः 12 पासून म्हणू शकतो. त्याच्यानंतर पुढे परीक्षेचा अभ्यास करताना काही गोष्टींमध्ये इंटरव्ह्यू पर्यंत गेलो. त्यानंतर मग लेक्चरशिप म्हणून जे एमपीएससी ला मार्गदर्शक म्हणून सुद्धा मी काम केलेलं आहे. आणि त्यानंतर जेव्हा मला वाटलं की साधारणतः ही एक्झाम नाही निघत आहे किंवा मग आपल्याला यातून बाहेर पडायचं आहे, तेव्हा योग्य डिसिजन घेऊन मी बाहेर पडलो आणि माझं आता विशिष्ट करिअर मी करतो आहे, जे आज मी तुमच्या सोबत ते मी शेअर करणार आहे. येस येस येस. अश्विन, मुळात स्पर्धा परीक्षेकडे तू कसा वळलास? 2011चं माझं पासआउट आहे बी इंजिनिअरिंग मध्ये. 2010ला जेव्हा 3ऱ्या वर्षाला असताना माझ्या डोक्यात एक विचार आला की म्हणजे मला आतून वाटलं की जेव्हा मी एखाद्या गोष्टीत करिअर करतोय तर ते करिअर कशा पद्धतीने असायला पाहिजे. मी पैशाकडे वळलं पाहिजे, कोणत्या गोष्टींकडे वळलं पाहिजे, हे विचार करताना मला एक लक्षात आलं की माझा जो कल आहे तो अशा अभ्यासक्रमाकडे आहे जिथे मला एकच गोष्ट वारंवार वाचण्याची गरज नाही. आणि एमपीएससीचा किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हा असा आहे ज्यामध्ये तुम्हाला रोज नवीन नवीन गोष्टी शिकाव्या लागतात, रोज रोज नवीन गोष्टी अपडेट कराव्या लागतात. यामध्ये पाठांतरासारखी गोष्ट नाही. म्हणजे तुमच्या आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टींबद्दलचं तुमचं असलेलं अवेअरनेस, तुमचं त्याच्याकडे बदलून रिॲक्ट करण्याची पद्धत, तुम्हाला ज्या आजूबाजूला गोष्टी घडतायत त्याबद्दलचं आकलन होऊन ते कसं उकलन करायचं याबद्दलचा अभ्यास आणि याबद्दलचा प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करणारं किंवा या प्रकारचं नॉलेज देणारं एकमेव क्षेत्र म्हणजे मला स्पर्धा परीक्षेचं वाटलं. तर त्या पद्धतीने मी स्पर्धा परीक्षेकडे 2011च्या मिड नंतर वळलो आणि 12 पासून एक सिरियस अभ्यास चालू केला. ओके. तर मग स्पर्धा परीक्षेकडे वळल्यानंतर नंतर काय झालं? म्हणजे पर्यायी करिअर पण आपल्याकडे असावं असं तुला कुठल्या टप्प्यावर वाटलं आणि का असं वाटलं? झालं असं की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना असं होतं की माझ्या काही फिजिकल चॅलेंजेसमुळे, म्हणजे तुम्ही बघू शकता माझ्या फेसला एक डिफॉर्मॅलिटी आहे, तर त्या गोष्टींमुळे मला असं व्हायचं की इन बिटवीन सर्जरीज कराव्या लागायच्या, खूप सारे चॅलेंजेस असायचे. आणि मला वाटलं की कुठेतरी आपला स्लॉट अनालिसिस करणं महत्वाचं आहे. म्हणजे मी जेव्हा अभ्यास करायचो स्पर्धा परीक्षेचा, तर मला असं वाटतं की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हा परीक्षेसाठी असलेला अभ्यास नाही, तर हे तुमचं इंडिव्हिज्युअली तुमची ग्रोथ कशी होतं, तुमचं एक पर्सनॅलिटी कशी डेव्हलपमेंट होते या अभ्यासक्रमातून घडतं. दुसरी गोष्ट, जो आपला अभ्यासक्रम आहे एमपीएससीचा हा तुम्हाला 1 वर्षात रिझल्ट देईल, 2 वर्षात देईल हे निश्चित माहिती नाही राहत. हे कसं आहे की तुम्ही जसं साधारणतः एक आंबा आपण खातो तर आंब्याच्या एका आंब्यापासून आपल्याला एक कोय मिळते, पण तीच जर आपण कोय परत जमिनीत मुरली आणि त्यापासून जे झाड निघतं, रोपटं निघतं, ते झाडात कन्वर्ट होतं आणि त्यापासून मिळणारे फळे हे 100 ते 1000 असू शकतात. त्याच परत 100 ते 1000 आंब्यांना मी जर परत खाल्ला आणि परत त्या आंब्यांची कोय जर मी लावली तर त्यातून मिळणारे फळं हे अमर्याद असू शकतात. म्हणजे एमपीएससीचा अभ्यासक्रम जो आहे हे ग्रॅज्युअल प्रोसेस आहे, ज्यामध्ये तुम्ही दुसऱ्यांसोबत कॉम्पिटिशन नसून
तुमची तुमच्यासोबत कॉम्पिटिशन असते. म्हणजे काय, तर मी आज जे केलंय यापेक्षा मी उद्या कसा बेटर करेन, परवा मी आज जे उद्या केलंय त्याच्यापेक्षा मी कसं बेटर करेन. म्हणजे ही तुमची त्यामधली असलेली डेव्हलपमेंट आहे. म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे हे आंब्याचं झाड आहे ज्याला आपल्याला जोपासायचं आहे. त्यात भरपूर वादळं येतील. म्हणजे एखादी जर वादळ आलं तर आपण काही झाड तिथून काढून आपल्या घरात नाही आणतो. त्या वादळाशी तो झाड सामना करतो, ऊन वारा पाऊस या गोष्टींना सहन करतो, तो वाढतो आणि त्यानंतर त्याची फळे एक विशिष्ट म्हणजे पिरियड नंतर मिळायला लागतात, जी तुम्हाला अमर्याद पद्धतीने ती देत असतात. असाच फळ म्हणजे तुमचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आहे. तर म्हणजे मी एक फायनान्शियल प्लॅनरच्या लँग्वेजमध्ये सांगायचं तर सगळ्यात कोणती मोठी, जर सगळ्यात बेस्ट कोणती लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असेल तर तुमचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आहे, जे तुम्हाला पुढे नेऊन नेहमी सतत कुठे ना कुठे तुम्हाला एक्सप्लोर करायला संधी देते. मला नाही वाटत की जो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो त्या व्यक्तीला काही लिमिटेशन्स आहेत. फक्त होतंय असं की आपण आजूबाजूला बघताना जे इतर व्यक्ती करतायत आपण ते करायला बघतो आणि त्यातच आपण चुकतो. आपण अपॉर्च्युनिटी एक्सप्लोर नाही करत आणि यातच कुठेतरी मागे पडल्यामुळे आपल्याला निराशा येते. म्हणून माझं एकच म्हणणं असतं की ही प्रोसेस आहे जी आपल्याला एन्जॉय करायला पाहिजे. अश्विन, तुझं जे पर्यायी करिअर आहे त्याच्याबद्दलची माहिती सांग आणि आता त्याची काय पोझिशन आहे आणि पुढे तुला काय त्यात भविष्य दिसते आहे. दुसरी गोष्ट ते सांगण्यापूर्वी मी अजून एक सांगू इच्छितो की मी जेव्हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यासानंतर मी माझं दुसरं करिअर जेव्हा प्लॅन करायला स्टार्ट केलं किंवा त्याच्याबद्दल जेव्हा विचार करायला सुरुवात केली तर मला एक गोष्ट लक्षात आली की मी जे अभ्यास, मी आताच म्हणालो पूर्वीच्या प्रश्नांचं उत्तर देताना की लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे आणि इन्व्हेस्टमेंट ही कंपाऊंडिंग व्हायला पाहिजे. म्हणजे ज्याला आपण जगात 7 म्हणजे आश्चर्य म्हणतो, तसंच 8वं आश्चर्य अल्बर्ट आइन्स्टाईननी म्हटल्याप्रमाणे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग आहे. तर तुमचं नॉलेज सुद्धा पॉवर ऑफ कंपाऊंडिंग पद्धतीनेच वाढलं पाहिजे. एमपीसीच्या कोणत्याही व्यक्तीने विचार करायला नको की मी जे करतोय तर मला जॉब लागेल का, नाही लागलं तर मी पुढे काय करेन, मी कुठून सुरुवात करेल, मी फक्त एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना लेक्चरर म्हणूनच काम करेल का, या गोष्टींचे प्रश्न मनात भरपूर येऊ शकतात. तर म्हणजे मला एक असं वाटतं की जेव्हा मी हा पर्याय करिअर जेव्हा निवडायला सुरुवात केली तर मला असं वाटलं की मी जे आतापर्यंत जे 4-5 वर्षाचा जो अभ्यास केलेला आहे तर माझं सेकंड करिअर ह्या 5 वर्षाच्या अभ्यासाची पुढची स्टेप असायला पाहिजे, ना की मी युटर्न घेऊन कोणत्या तरी शून्यापासून करिअर स्टार्ट करेल आणि पुढे मी तो करिअर घेऊन जाईल. कारण 4-5 वर्ष ही तुमची इन्व्हेस्टमेंट, तुमची मेहनत, तुम्ही मिळवलेलं नॉलेज, तुमची पर्सनॅलिटी झालेली डेव्हलपमेंट, तर ही जी प्रोसेस आहे तिथून पुढे जायला पाहिजे, ना की मागे येऊन किंवा तुम्ही पुन्हा ते सोडून दुसरं काहीतरी शून्यापासून स्टार्ट करताय. आणि माझं करिअर मुळात इकॉनॉमिक्सशी संबंधित आहे आणि मी इकॉनॉमिक्स मी तुमच्याकडे सुद्धा शिकवलं किंवा इतर इन्स्टिट्यूटमध्ये शिकवलं. तर मला एक लक्षात आलं की मला असं क्षेत्र निवडायचं आहे जे माझ्या या अभ्यासाची नेक्स्ट व्हर्जन असेल, म्हणून मी माझं हे करिअर सुरू केलं. जसं तुम्ही विचारलं की आता माझा म्हणजे प्रवास जो मी करतोय त्याचा आताच्या स्टेजला काय पोझिशन आहे. साधारणतः मी ऑक्टोबर 2017 मी माझी जर्नी स्टार्ट केली आणि आता जवळपास यावर्षी 3 वर्ष कंप्लीट होतील मला, म्हणजे 2017, 18, 19, 20 ला करेक्ट. तर मी जेव्हा स्टार्ट केलं म्हणजे कदाचित तुम्ही बिलीव्ह नाही करणार, माझी पहिली इन्कम जे मला पहिली रिम्युनरेशन आलं होतं ते 27 रुपीज होतं, म्हणजे 2017च्या काळात. म्हणजे कोणी त्याची कल्पना करू शकत नाही. पण आताच्या पोझिशनला बघितलं तर मी साधारणतः 150 क्लायंट्स हँडल करतो आहे. त्यामध्ये आपल्या देशातीलच नव्हे तर परदेशातील पण क्लायंट आहेत आणि साधारणतः ज्याला आम्ही आमच्या इंडस्ट्रीमध्ये ऍसेट अंडर मॅनेजमेंट म्हणतो, म्हणजे यांचं पैशांचं जे वित्तीय व्यवस्थापन ते माझ्याकडे असलेलं आहे 5 कोटी रुपये, जे माझं प्रोजेक्शन आहे की पुढच्या 5 वर्षात साधारणतः 20 कोटी जायला पाहिजे आणि 10 वर्षात त्याचं 100 कोटीमध्ये रूपांतर व्हायला पाहिजे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. अश्विन, एवढं चांगलं करिअर तू पर्याय करिअर म्हणून निवडलंय. आता या ठिकाणी मला एक विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे की विद्यार्थी मित्रांनो, आपण बरेचदा आपण जो अभ्यास करतो तो अभ्यास फक्त आणि फक्त परीक्षेच्याच उपयोगी आहे असं समजून चालतो, पण असं अजिबात नाही. हा अभ्यासच आपलं खरं भांडवल आहे आणि ज्याच्या बेसवर आपण स्पर्धा परीक्षेच्या व्यतिरिक्त सुद्धा खूप काही चांगलं करिअर करू शकतो. अतिशय उत्तम अश्विन. आता स्पर्धा परीक्षेचे जे विद्यार्थी आहेत ते खूप गोंधळामध्ये असतात. या विद्यार्थ्यांना तू काय सांगशील, काय कशा पद्धतीने त्यांनी आपल्या करिअरचं प्लॅनिंग केलं पाहिजे? मला असं वाटतं की ज्या चुका मी किंवा इतर करतात त्या इतर दुसऱ्या, म्हणजे तुम्ही जर आज करिअर तुम्ही करू इच्छित असाल किंवा तुम्ही जर तुम्हाला तुमचं जर एमपीएससीचं करिअर स्टार्ट करायचं आहे किंवा सेकंड करिअर स्टार्ट करायचं आहे, तर मला असं वाटतं की देअर शुड बी क्लॅरिटी बिफोर प्लॅनिंग एव्हरीथिंग.
म्हणजे जर तुम्ही एमपीसीच्या अभ्यासाला सुरुवात करत असाल तर तिथे तुमचं टाइम लिमिट तुम्ही ठरवायला पाहिजे. बरोबर. म्हणजे एमपीसीचा अभ्यास ही पंचवार्षिक योजनाप्रमाणे नको. आज जर तुम्ही बघितलं असेल तर युपीएससीचा जर तुम्ही पॅटर्न बघितला तर युपीएससी मध्ये वयोमर्यादा आहे, बरोबर आहे. रिझन काय असतं की एखादा व्यक्ती जर 30 वर्षापर्यंत एमपीएससी किंवा युपीएससी काढत नसेल तर तेव्हा जर तुम्हाला तेवढेच जर लिमिटेड अटेम्प्ट असतील तर अशा वेळेला तुमच्याकडे संधी असते काहीतरी करायची. होतं काय की आपण त्याला रेटत राहतो 32, 33, 35 आणि एमपीएससी एज लिमिट वाढवल्यामुळे शेवटपर्यंत. मग होतं असं की तुम्ही तुमच्या आयुष्याच्या अशा टप्प्यावर राहता जेव्हा तुमच्याकडे दुसरं करिअर प्लॅन करायसाठी जर तुम्ही कुठे करत असाल तर ती इच्छाशक्ती संपायला लागते. म्हणून माझा एमपीएससीच्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना हेच सांगणार आहे की जेव्हा पण तुम्ही एमपीएससीचं प्लॅनिंग सुरू करत आहात पहिले तुम्ही ठरवलं पाहिजे की तुमची सस्टेनेबिलिटी कुठपर्यंत राहणार आहे. कारण आपण मशीन नाही आहोत, आपण ह्युमन बिईंग आहोत. जे गोष्ट तुम्ही म्हणजे साधारणतः एक जर जोक मी जर ऐकतोय तर मला पहिल्यांदा हसू येतं, दुसऱ्यांदाही हसू येतं, पण मी जर तोच जोक मी तिसऱ्यांदा वाचत असेल किंवा ऐकत असेल तर तिसऱ्यांदा मला हसू येत नाही, कारण त्यामधलं रस कस निघून गेलेला असतो. सेम गोष्ट जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षेचा करिअर करता तर देअर शुड बी क्लॅरिटी की मी पुढचे 3 वर्ष एमपीएससीला देणार आहे, 4 वर्ष एमपीएससीला देणार आहे, हे ठरवूनच तुम्ही एमपीएससीचा अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे काय राहतं जेव्हा तुमच्याकडे डेडलाईन असतं, म्हणजे उदाहरणार्थ मी जर एखाद्या सैनिक म्हणून युद्धावर जात असेल आणि माझ्यासमोर 2 ऑप्शन असतात, एकतर मारणे किंवा मरणे, तर अशा कंडिशन मध्ये माझ्याकडे असलेलं बळ मी एकवटून तो प्रयत्न करायचा प्रयत्न करतो. याच्यात काय होतं की तुम्हाला तुमच्या समोर असं राहतं की तुम्ही 34, 35, 38 पर्यंत तुम्ही प्रयत्न करू शकता, तर तुमच्यामध्ये ती लिथार्जी येण्याचा खूप जास्त चान्स असते. तुम्ही ठरवा, जर मी आज 22व्या किंवा 23व्या वर्षी स्पर्धा परीक्षेला मी सुरुवात करतोय तर पुढचे 4 ते 5 वर्ष म्हणजे मी 28व्या वर्षापर्यंत माझं एमपीएससी काढेल, नाही निघाला तर मी दुसऱ्या पर्यायाकडे. याच्यामध्ये यश आणि अपयश राहत नाही. कारण मी जेव्हा आज मी सेकंड करिअर करतोय तर मला असं कधीच वाटत नाही की मी माझ्या स्पर्धा परीक्षेमध्ये अपयशी झालो. आजही माझं वाचन तेवढंच आहे, आजही माझ्या अभ्यासाची फ्रिक्वेन्सी तेवढी आहे. फक्त मी तो अभ्यास किंवा तो माझा वेळ माझ्या जो सेकंड करिअर साठी जो प्लॅन केला मी त्यामध्ये देतो. म्हणून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पहिली गोष्ट करायला पाहिजे, एक म्हणजे अभ्यास करताना अभ्यासाला एन्जॉय करा. परीक्षा आहे 6 महिन्यांनी 7 महिन्यांनी, मी डेडलाईन ठेवून अभ्यास करतोय असं नाही. त्याच्याने काय होतं जेव्हा तुमचं प्रेशर बिल्टअप होतं तर अभ्यासाची जी तुमची कॉन्सन्ट्रेशन लेवल आहे किंवा ग्रास्पिंग पॉवर आहे ती कमी व्हायला लागते. जसं तुम्ही एखादे पिक्चर बघता, तुम्हाला पिक्चरची स्टोरी 10 वर्षांनी कशी लक्षात येईल? अगदी सोपं आहे, कारण तुम्ही त्याला एन्जॉयमेंट म्हणून बघता. तोच जर अभ्यास जर तुम्ही कॉन्स्टिट्यूशन जर बघत असणार किंवा वाचत असणार किंवा कॉन्स्टिट्यूशनचे व्हिडिओ बघत असणार, तुम्हाला जर 2 वर्षांनी किंवा 2-4 महिन्यांनी विचारलं तर तुम्हाला काही कलम आठवत नाही. का? कारण तुम्ही त्याला अभ्यासाप्रमाणे घेता. तर पहिली गोष्ट एक टाइम लिमिट ठरवणे. टाइम लिमिट ठरवल्यानंतर अभ्यासाला सुरुवात करणे. अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी प्लॅन बी तुमचा रेडी ठेवणे. प्लॅन बी ला बंद करून ठेवणे, त्याला विचार करू नका त्याच्याबद्दल, त्याला 1 वर्षाची एक्झाम झाली नाही तर मी परत चालू करेल असा विचार करू नका. त्यानंतर अभ्यास स्टार्ट केला तर अभ्यास एन्जॉय करा. आज केलं तुम्हाला अजून दुसऱ्या दिवशी नवीन गोष्टी कळणार आहेत. मी स्वतः भेदुरकर सरांना जेव्हा मी क्लास त्यांच्याकडे जॉईन केले होते तर मी नवीन नवीन क्वेरीज विचारायचो, तर मी ते एन्जॉय केलं प्रोसेस. आजही मला त्या गोष्टी लक्षात आहे. म्हणून तुम्ही स्पेसिफिक कालावधीनुसारच तुमचं प्लॅनिंग असायला पाहिजे. आणि जर नाहीच झालं तर ते अपयश न कन्सिडर करता तो तुमचा एक्सपिरियन्स कन्सिडर करून तुम्ही पुढे वळायला पाहिजे. कारण जर एक चूक मी वारंवार रिपीट करत असेल त्याला चूक नाही म्हणत, त्याला महाचूक म्हणतात. आणि जर तुम्ही बघाल तर जी कोणती व्यक्ती एक चांगलं करिअर करतं तर एखादी जर चूक मी मागच्या वर्षी केली असेल, मी त्याला नेक्स्ट इयर मध्ये जाताना त्याला मी रेक्टिफाय करून मी स्वतःला कसं पुढे नेतोय ही जर करत असेल तर तोच व्यक्ती यशस्वी होतो, असं मला वाटतं. अगदी 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 बरोबर आहे. अश्विन, तू खरं म्हणजे आज एक आशेचा किरण दाखवलाय विद्यार्थ्यांना. कारण अनेकदा विद्यार्थी याच प्रश्नावर रेंगाळतात, या ठिकाणी थांबतात, कन्फ्युज होतात आणि बरेच जण इथूनच माघारी पण फिरतात. आता पुन्हा एक प्रश्न मला तुला विचारायला आवडेल किंवा आमच्या विद्यार्थ्यांना आपल्याला कसं सांगता येईल की या व्यतिरिक्त म्हणजे आता तू जसं एक फायनान्शियल प्लॅनर ऍडवायझर म्हणून काम करतोय, अतिशय उत्तम करिअर तुम्ही उभं केलं आहे, तसे साधारणतः कुठले कुठले करिअर अजून उपलब्ध आहेत, एक तुला काही सांगता येईल? मला असं वाटतं की स्पर्धा परीक्षेचा जो व्यक्ती असतो किंवा विद्यार्थी असतो त्याला इतर कुठल्याही क्षेत्रातल्या व्यक्तीपेक्षा साधारणतः जास्त नॉलेज असतं. का बरं? कारण त्याला आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टींची जाणीव, त्याबद्दलची माहिती, त्याला अनालिसिस करण्याची क्षमता असते.
उदाहरणार्थ मी एक उदाहरण आहे, पण तुम्हाला एक दुसरं उदाहरण देतो की आपल्या एबीपी माझाचे पत्रकार आहेत नागपूरचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, त्यांचं नाव आहे रजित वशिष्ठ. ते सुद्धा एमपीएससीचा अभ्यास करायचे. त्यांच्या मिसेस स्वतः नायब तहसीलदार आहेत, मला वाटतं आता ते तहसीलदारी झाले असतील. त्यांनी जेव्हा म्हणजे मी नागपूरला जेव्हा कोचिंग करायचो तुमच्याकडे सुद्धा, तुम्ही मला शिकवलंय भूगोल सर, तर रजत वशिष्ठ सर मला शिकवायचे भूगोल. त्यांचं नॉलेज वाखाणण्यासारखं होतं. पण त्यांनी सेकंड करिअर स्टार्ट केलं, तर सेकंड करिअर मध्ये सुद्धा एक पत्रकार म्हणून किंवा एक रिपोर्टर म्हणून वावरताना तुम्हाला त्या गोष्टींची जाणीव असावी लागते. एक पत्रकार म्हणून पण तुम्हाला करिअर करता येतं. दुसरी गोष्ट, आज तुम्ही बघता की कोरोनामुळे आपण सगळे घरी म्हणजे वर्क फ्रॉम होम कल्चर डेव्हलप झालेलं आहे आणि लक्षात घ्या हे फ्युचर आहे. ठीक आहे, आता या गोष्टींसाठी एज्युकेशनल कंटेंट आहे. जर एखादी व्यक्ती एमपीएससीचा अभ्यास करतोय तर त्याची आकलन क्षमता जोरदार असते, त्याचं लिखाण क्षमता जोरदार असते. तीच लिखाण क्षमता तुम्ही वापरून तुम्ही कंटेंट डेव्हलपर, कंटेंट रायटर म्हणून काम करू शकता. कारण ही अशी फील्ड आहे जी ज्या व्यक्तीला म्हणजे एखादी कोर्स करून किंवा कुठेतरी जास्त पैसे खर्च करून सर्टिफिकेशन घेऊन करण्यासाठी नाहीये. त्या गोष्टीला अनालिसिस लागतं, त्या गोष्टीला शब्दांमध्ये कन्वर्ट करण्यासाठी क्षमता लागते. आणि मला वाटतं की हा करिअर सुद्धा एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगला आहे. मी सुद्धा जे करिअर करतोय त्यामध्ये जेव्हा मी एक साधारणतः एक डिस्ट्रीब्युटर म्हणून स्टार्ट केलं होतं फायनान्शियल प्लॅनर, पण मला जेव्हा लक्षात आलं की माझ्या क्लायंटची रिक्वायरमेंट वेगळी आहे, त्यांना पूर्ण कॉम्प्रेहेन्सिव्ह फायनान्शियल प्लॅनिंग करणारा म्हणजे वित्तीय नियोजन करून देणारा व्यक्ती पाहिजे. त्याच्यामध्ये मी जे फील्डमध्ये करतोय त्याच्यामध्ये सीएफपी सर्टिफिकेशन आहे, सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर, जे फायनान्शियल प्लॅनिंग फील्डमध्ये गोल्ड स्टँडर्ड समजलं जातं. तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. त्याला काही विशिष्ट पर्सेंटेजेस पाहिजे असं काही गरजेचं नाही. आणि भरपूर असे करिअर्स आहेत जे तुम्ही पत्रकार आहे, कंटेंट डेव्हलपर आहे, फायनान्शियल प्लॅनर आहेत, त्यानंतर तुम्ही ब्लॉगर म्हणून तुमचं करिअर स्टार्ट करू शकता. म्हणजे एक छोटंसं मी उदाहरण पण देऊ इच्छितो की मी काल एक युट्यूबला व्हिडिओ बघत होतो, तर मला त्या मी लिंक सरांसोबत शेअर करेल, ते तुमच्यापर्यंत पोहोचवतील. साधारणतः एक आजी आहेत आणि त्यांची एक सून आहे, शेती करतात, पण त्यांनी एक चॅनल चालवलेलं आहे. तर त्यांच्या रेसिपी त्यांनी तिथे अपलोड केलेल्या आहेत. त्यांच्या व्हिडिओजला 12-12, 13-13 लाख व्ह्यूज आहेत. मग त्यांचं काय शिक्षण आहे? काहीच नाही. पण आपण काय करतोय की आपल्या व्यक्ती काय करतात आजूबाजूला, कोणी इंजिनिअरिंग झालेलं आहे, कोणी मेडिकल झालेलं आहे, मग हे नाही करत चला एमबीए करूया, एखाद्या फायनान्शियल प्लॅन म्हणजे आपल्या एखाद्या कंपनीजमध्ये जॉब करूया, तिथून स्टार्ट करूया. हे लक्षात घ्या, तुम्ही केलेला अभ्यास तुम्हाला आयुष्यभर कामी येणार आहे. आणि म्हणून तुम्ही जो कोणता करिअर निवडाल, म्हणजे मी सांगतोय तेच म्हणून नाही, जो कोणता करिअर निवडाल तो तुमच्या आतापर्यंत अर्जित केलेलं जे ज्ञान आहे त्याच्याशी संबंधित असलं पाहिजे, तर ती तुम्ही प्रोसेस एन्जॉय करू शकाल. नाहीतर होतं काय की तुम्ही जो एमपीएससीचा अभ्यास केलेला आहे, जर पुढे जाऊन तुम्ही एखादी वेगळं क्षेत्र जर तुम्ही निवडला तर कदाचित तुम्हाला असं वाटेल की माझ्या आयुष्यातले मी 4 वर्ष घालवले. म्हणून म्हणतोय की तुम्ही हे 4 वर्ष केलेली इन्व्हेस्टमेंट ही सगळ्यात लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे. याचा नेक्स्ट स्टेप तुम्ही पुढे जाऊन करिअर केलं पाहिजे. असे एन नंबर ऑफ करिअर्स तुमच्या समोर आहेत, तरच तुम्ही ते पुढे त्याला एक्सप्लोर करता आलं पाहिजे. आणि याच्याशी संबंधित कोणतीही मदत लागल्यास मी नक्की गायडन्स करायला मुलांना तयार आहे. अश्विन, थँक्यू व्हेरी मच. खूप अतिशय सुंदर अशा पद्धतीनं मार्गदर्शन आणि चाकोरी बाहेरचा विचार तू मांडला. ज्ञानज्योती फ्री लर्निंग युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून आपण नेहमीच चाकोरीबद्ध न राहता थोडं वेगळ्या पद्धतीने विचार करून वेगळं काहीतरी करायची आपली इच्छा असते. त्यामधलाच आज आपला एक हा प्रयत्न होता. अश्विन, तुझे खूप खूप धन्यवाद. आणि विद्यार्थी मित्र निश्चितपणे जास्त वेगळ्या पद्धतीने विचार करून, म्हणजे आपण एमपीएससी युपीएससी नाही सक्सेस झालो तर काय, या भीतीने आपल्याला खाण्यापेक्षा त्या भीतीवर मात कशी करायची हे आज आपण आपल्या या मुलाखतीमधून शिकलेलो आहे. धन्यवाद. शेवटचं मी एक सांगू इच्छितो मुलांना. काय होतं की आता तुम्ही मला स्वतः बघत आहात, तर एक सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या की मला खूप सारे चॅलेंजेस आले असतील. तर काय होतं की जेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टींचा अभ्यास करता किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये जाता, तुम्ही दुसऱ्यांशी कॉम्पिट करता. त्या दिवशी मी एक मुलाखत ऐकत होतो, मला एक छान म्हणजे त्यांनी बोललेली गोष्ट मला आठवणीची इंग्लिशमध्ये मी सांगू इच्छितो की इच वन ऑफ अस इज युनिक, each one of us is different. Everything that we do makes us who we are. Every individual is a collection of 1,000 experiences. And there are good experiences as well as bad experiences. But these are experiences that defines us. And these are the experiences that makes us who we are.
So celebrate all your perfections, celebrate all your imperfections, because when this comes together, this is your own story, and most stories have a happy ending. म्हणून सांगतोय की अभ्यासाचं टेन्शन घेऊ नका. जो ठरवलेला आहे त्या कालावधीत अभ्यास करा. नाही झाला तर असे अनेक क्षेत्र आहेत आणि अजिबात घाबरण्याची गरज नाही. मी सरांसोबत माझा ईमेल आयडी, माझा नंबर सुद्धा शेअर करेल. कुणालाही कशाही बाबतीत मी करत असलेल्या फील्ड बाबत मार्गदर्शन करायचे असेल तरी सुद्धा मी करायला ते तयार आहे. दुसरी गोष्ट, आम्ही काही जॉईंट व्हेंचर्स सुद्धा फ्युचरमध्ये करणार आहेत. तर त्यामध्ये जर काही एम्प्लॉयमेंट जर तयार झालं तर त्यासाठी सुद्धा एमपीएससी मधून जे लोक बाहेर पडतील त्यांना आम्ही प्रिफरन्सेस द्यायचा आमचा एक एम आहे. सो जस्ट एन्जॉय युअर स्टडीज अँड बेस्ट ऑफ लक टू ऑल ऑफ यू. ओके, थँक्यू अश्विन, थँक्यू व्हेरी मच.